sir. Hello beta. Hello Jignasa. Have a seat. How are you? Fine, sir. Oh, good. And what about your study? Going nicely, but having some problem in figure of speech. Oh, figure of speech. But don't worry. We will discuss it. I will explain it. आणि ते तुला अगदी छान पद्धतीने समजून जाईल. तर फिगर ऑफ स्पीच म्हणजे नेमकं काय? फिगर ऑफ स्पीचचे किती टाइप्स असतात? फिगर ऑफ स्पीच वापरायचं कशासाठी? या सगळ्या गोष्टींच्या बद्दल आपण थोडीशी चर्चा आज करूया. फिगर ऑफ स्पीच म्हणजे नेमकं काय, तर त्याला आपण मराठीमध्ये शब्द अलंकार असं म्हणत असतो. म्हणजेच काय की एखादी भाषा सुशोभित करण्यासाठी, एखाद्या भाषेला अजून छान दिसावं, भासावी ती छान भाषा म्हणून जे काही वापरलं जातं त्यालाच आपण शब्द अलंकार म्हणजेच फिगर ऑफ स्पीच असं म्हणत असतो. मग आता शब्दालंकाराचे वेगवेगळे प्रकार आहेत. मग शब्दालंकार जो आहे तो खरं तर आपल्या भाषेला अजून छान करण्यासाठी वापरण्याचा प्रकार आहे. जसं की आपण एखादा राज आहे तो सुशोभित दिसावा म्हणून त्याला अनेक आभूषणं घातली जातात. अगदी त्याच पद्धतीनं एखादी स्त्री सुंदर दिसावी म्हणून सुद्धा वेगवेगळ्या अलंकारांना ती परिधान करत असते. अगदी तसंच माझी भाषा सुद्धा अगदी छान दिसावी म्हणून मी ज्या अलंकारांचा वापर करतो त्यांनाच आपण फिगर ऑफ स्पीच असं म्हणायचं. आता इथे अलंकार म्हणजे खऱ्या अर्थानं अलंकार असं नाहीये, परंतु जे भाषेला सुंदर करतात, स्वरूप देतात अशा शब्दांच्या प्रकारांना किंवा वाक्याच्या प्रकारांना आपण फिगर ऑफ स्पीच असं म्हणत असतो. तर मग पहिल्यांदा आपण फिगर ऑफ स्पीचची डेफिनिशन पाहूया आणि मग आपण त्याच्या पुढे जाऊ. तर फिगर ऑफ स्पीच म्हणजे नेमकं काय, तर अ वर्ड or expression used not with its original meaning but in an imaginative way to make a special effect. म्हणजेच काय की एखादा वाक्यांश असेल किंवा एखादा शब्द असेल जो की आपण इमॅजिनेटिव्ह वेनं वापरणार आहोत. म्हणजे जसं की जसा तो शब्द आहे अगदी तशाला तसा न वापरता त्याला इमॅजिनेटिव्ह इफेक्ट देण्यासाठी, काहीतरी वेगळा स्पेशल इफेक्ट देण्यासाठी जे वापरत असतो त्याला आपण फिगर ऑफ स्पीच असं म्हणायचं. म्हणजे बोलायचं तेच असतं जे आपण सामान्यपणे बोलतो, परंतु ते एका वेगळ्या पद्धतीनं. म्हणजे वेगळ्या पद्धतीनं का बोलायचं, तर आपली भाषा इतरांपेक्षा सुंदर सुशोभित असली पाहिजे, दिसली पाहिजे म्हणून आपण फिगर ऑफ स्पीचचा वापर करत आहोत. येते लक्षात? Okay, so let us go towards the different types of that figure of speech. How many types of figure of speech are there, sir? Oh, figure of speech. There are 20 plus different types of figure of speech. But generally 10 to 15 are used in our day-to-day life. खरं तर आपण फिगर ऑफ स्पीच आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा वापरत असतो बरं का. पण आपल्याला जाणीव होत नसते की मी फिगर ऑफ स्पीचचा वापर करतो. आपण हे दैनंदिन जीवनात करतो. तर मग आपण एकेका फिगर ऑफ स्पीचचा पहिल्यांदा परिचय करून घेऊ जेणेकरून तुला या कन्सेप्ट क्लिअर होतील. खरं तर ही खूप सोपी प्रक्रिया आहे, सोपी एक कॉन्सेप्ट आहे. ती समजून घेतली की मग आपल्याला अनेक भाषांमधल्या शब्द सौंदर्याचा आपल्याला आस्वाद घेता येऊ शकेल. मग वेगळ्या पोम्समध्ये असतात, कधी कधी ड्रामामध्ये, फिक्शनमध्ये सुद्धा छान छान फिगर ऑफ स्पीच वापरलेले असतात. जसं की आता शेक्सपियर सारख्या ज्या मोठ्या रायटरनं अनेक त्याच्या कॉमेडीज, ट्रॅजेडीज लिहून ठेवलेल्या आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी खूप छान छान पद्धतीनं या फिगर ऑफ स्पीचचा वापर केला. तर आपण आता पहिल्यांदा समजून घेऊया सिमिली. पहिला फिगर ऑफ स्पीचचा प्रकार आहे सिमिली. या ठिकाणी सिमिली म्हणजे उपमा, ज्याला मराठीमध्ये आपण उपमा अलंकार असं म्हणत असतो. Mata simile, what is mean by simile? Simile is a word or a phrase that compares something to something else using the words like or as. म्हणजेच काय की एका वस्तूची, व्यक्तीची दुसऱ्या वस्तू किंवा व्यक्तीची तुलना केलेली असते आणि ती तुलना लाईक किंवा ॲज या दोन शब्दांनी त्याच्यामध्ये मांडलेली असते. असं जेव्हा दिसतं त्याच वेळेस आपण त्याला सिमिली फिगर ऑफ स्पीच असं म्हणणार आहोत. मग पहिला एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो आणि त्या उदाहरणातून सिमिली म्हणजे नेमकं काय हे लक्षात येईल.
पहिलं उदाहरण आहे तानाजी फॉट लाईक अ लायन. आता इथे तानाजी आणि लायन हे दोन शब्द आहेत. म्हणजे या तानाजीची लायन सोबत तुलना केलेली आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes. तानाजी फॉट लाईक अ लायन. आता इथे लाईक हा शब्द आलेला आहे. लाईक हा शब्द काय दर्शवतोय तिथे की या ठिकाणी तुम्ही सिमिली फिगर ऑफ स्पीच वापरलाय. जर त्या वाक्यामध्ये लाईक किंवा ॲज अशी दोन शब्दांपैकी कोणता एक शब्द आला की आपण समजायचं की अरे हा इथे सिमिली वापरले बरं का. म्हणजे याला जशी उपमा दिली आहे, कोणाला? तानाजीला लायनची उपमा दिली आहे. दुसरं एक उदाहरण आहे तिथे बेबी इज ॲज व्हाईट ॲज स्नो. म्हणजे बेबी इतका शुभ्र होता की जसं काही स्नो. म्हणजे एवढा तो गोरा पाण असा तो बेबी होता. म्हणजेच काय की या ठिकाणी आपल्याला त्या बेबी आणि स्नो या दोघांची कंपेअर केलेली दिसते. आर यू गेटिंग? येस, व्हेरी गुड. सो दिस इज व्हॉट सिमिली मीन्स. द नेक्स्ट वन दॅट इज मेटाफर. मग दुसरा प्रकार आहे फिगर ऑफ स्पीचचा, तो म्हणजे मेटाफर. आता मेटाफर म्हणजे काय तर त्याला आपण मराठीमध्ये रूपक अलंकार असं म्हणतो. म्हणजे एखादा स्वरूपाला एखादी गोष्ट त्याच्या रूपात आहे की काय असं दर्शवण्याची या फिगर ऑफ स्पीच मध्ये पद्धत असते. याच्या एक वाक्य आपल्या समोर दिसतंय. अ वर्ड ऑर अ फ्रेज that is used in an imaginative way to show that somebody or something has the same qualities as another thing. म्हणजे इथे काय दोन गोष्टी आहेत. दोन गोष्टींची तुलना आपल्याला इथे तशी करायची आहे आणि दोन्ही गोष्टी ह्या जणू काही सारख्याच आहेत असं आपल्याला दाखवायचं आहे. म्हणजेच काय की आता माय मदर इज अ गॉडेस. आता माझी मदर आणि गॉडेस हे दोघं कसे आहेत? जणू एकच आहेत की काय. म्हणजे माझ्या मदरला मी गॉडेसच्या रूपामध्ये पाहते आहे. याला म्हणायचं रूपक अलंकार. दिस इज कॉल्ड एज मेटाफर. द नेक्स्ट एक्झाम्पल लाईफ इज अ ड्रीम. आयुष्य हे स्वप्न आहे. म्हणजे आयुष्य आणि स्वप्न हे दोन्ही जणू काही सारखंच आहे असं या ठिकाणी या मेटाफर मध्ये दाखवलेलं असतं. तिसरं शेवटचं उदाहरण आपण बघूया की हर वर्ड्स वर अ नाइफ इन हिज हार्ट. सो these are some examples. याच्यातून आपल्याला लक्षात येतं की त्या दोन गोष्टींच्या मध्ये अगदी साधर्म्य आहे असं दाखवण्याचा प्रकार या मेटाफर मध्ये केलेला असतो. ओके? सो these are two types. Let us go towards the third type of figure of speech. आता तिसरं कोणतं आहे? But sir, what is the difference between simile and metaphor? छान प्रश्न आहे बेटा. कधी कधी थोडं दोन्हीमध्ये कन्फ्युजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर एकच आपण जे आता उदाहरण पाहिलं त्याच उदाहरणावरून मी तुला त्याच्यातला फरक समजून सांगतो. जसं की आपण एक उदाहरण पाहिलं की लाईफ इज अ ड्रीम. मेटाफर मध्ये उदाहरण पाहिलं. याच वाक्याला जर आपण लाईफ इज लाईक अ ड्रीम असं जर केलं म्हणजे लाईक जर शब्द वाक्यात आपण इन्सर्ट केला तर तो लगेच सिमिली मध्ये जाणार आणि तो जर काढून टाकला तर तो रूपक अलंकार म्हणजेच मेटाफर मध्ये जाणार आहे. म्हणजे काय की लाईफ इज लाईक अ ड्रीम म्हणजे आयुष्य हे स्वप्नासारखं आहे. हा एक प्रकार आणि आयुष्य हे जणू स्वप्नच आहे असा त्या दोन्हीतला फरक आहे. Have you got it now? Yes. Very good. Let's go towards the third one. That is personification. याला मराठीमध्ये आपण चेतन गुणोक्ती अलंकार असं म्हणत असतो. म्हणजेच या ठिकाणी काय केलेलं आहे की एखाद्या निर्जीव वस्तूची सजीव वस्तूशी तुलना केलेली असते. म्हणजे ती वस्तू निर्जीव असते पण तिला सजीव आहे की काय असं गृहीत धरून त्याची तुलना तिथे केलेली असते. त्याच्या नावातच बघ पर्सोनिफिकेशन म्हणजे पर्सन हा शब्द दिसते. म्हणजे पर्सन म्हणजेच व्यक्ती म्हणजे ती एखादी सजीव गोष्ट आहे असं त्या ठिकाणी दाखवलेलं असतं. इथे आपण त्याचा अर्थ समजून घ्या. अ वर्ड ऑर अ फ्रेज
used as an example in human form of a particular quality. एखादी कोणती पण क्वालिटी आहे, एखादा गुण आहे आणि तो जणू काही माणसाच्या गुणाशी जुळणारा आहे, मानवी गुणाशी जुळणारा असेल, ज्याच्याशी त्याची जर आपण तुलना केलेली असेल तर त्या पद्धतीने आपण त्याला पर्सोनिफिकेशन म्हणणार आहोत. नॉन लिव्हिंग थिंग इज इमॅजिन्ड ॲज अ लिव्हिंग थिंग. महत्त्वाची गोष्ट काय, जे नॉन लिव्हिंग आहे त्याला लिव्हिंग कन्सिडर केलं जातं या वाक्यामध्ये. जसे की उदाहरण बघा आता, द सिटी गोज ऑन ग्रोइंग, म्हणजे सिटी वाढत जाते. जसं झाड वाढत जातं अगदी तसं वाढत नाहीये सिटी वेगळ्या पद्धतीनं वाढते, पण त्या सिटीला एका झाडाची उपमा दिली, जसं काही लिव्हिंग थिंग आहे ते असं वाढत चाललेलं आहे. द सिटी इज गोज ऑन ग्रोइंग. ओके, द नेक्स्ट वन, लाइटनिंग डान्स्ड अक्रॉस द स्काय. लाइटनिंग म्हणजे विजा चमकणे आणि त्या लाइटनिंग डान्स्ड लाईक that lightning is danced across the sky. म्हणजे असं या ठिकाणी कल्पना केलेली आहे की जणू काही ती लाइटनिंग छानपैकी डान्स करत आहे. म्हणजे ऍक्च्युअली ती निर्जीव वस्तू आहे पण तिला सजीवाची उपमा दिलेली आहे. या पद्धतीनं जो काही फिगर ऑफ स्पीचचा प्रकार असतो त्याला आपण पर्सोनिफिकेशन असतो. आणि आज आणखीन एक आपण प्रकार बघूया, तो म्हणजे ॲलिटरेशन. तर मग ॲलिटरेशन म्हणजेच आपण त्याला मराठीमध्ये अनुप्रास अलंकार असं म्हणत असतो. मग ॲलिटरेशन मध्ये काय, द यूज ऑफ द सेम लेटर और साउंड ॲट द बिगिनिंग ऑफ वर्ड्स दॅट आर क्लोज टुगेदर. सी, फॉर एक्झाम्पल, ही बिल्ट अ बिग boat. Built, big, boat. These are three words starting from the same sound, same letter B, sound B. म्हणजे एकाच वाक्यात तीन शब्द असे आले आहेत ज्या शब्दाची सुरुवात एकाच साऊंड न होते. म्हणजे शब्दांमधला जो काही सौंदर्याचा भाव आहे तो त्या ठिकाणी आपल्याला दिसून यावा याच्यासाठी ॲलिटरेशन या अलंकाराचा वापर केलेला असतो. दुसरे एक वाक्य आहे, ही हिट हिज हेड अगेन्स्ट द वॉल. आधी इथे या वाक्यात सुद्धा काय केलंय, हिट हिज हेड. तीन शब्द असे आले जे एकानंतर एक आहेत आणि तरी सुद्धा त्यांची प्रत्येक शब्दाची सुरुवात एच एस लेटरनं म्हणजेच ह एस साऊंडनं होत आहे. म्हणजे ज्या वाक्यांमध्ये अशा शब्दाची पुनरावृत्ती झालेली असते, रिपिटिशन झालेलं असतं, त्या अलंकाराला आपण अलिटरेशन अलंकार असं म्हणतोय. सो दिस इज द फोर्थ अलिटरेशन. ओके, सो दिस द फोर्थ टाइप ऑफ फिगर ऑफ स्पीच. So have you got it? Yes sir. Very good बेटा. So हे जे चार फिगर ऑफ स्पीच आज आपण पाहिलेले आहेत त्याच्यावर मी तुला छोटासा आज टास्क देणार आहे. आज आपण एवढेच समजून घेऊ, बाकीचे पुढच्या भेटीमध्ये आपण समजून घेऊया. चालेल? हो सर. तर हे चार तुला नक्की समजले असतील? हो. छान, व्हेरी गुड. तर मी तुला आज काय करते, छोटासा टास्क देत आहे. काही वाक्य तुझ्या समोर ठेवतोय, ते वाक्य तू घरी जाऊन समजून घे आणि त्याच्यामध्ये लपलेला फिगर ऑफ स्पीच तुला शोधून पुढच्या भेटीमध्ये मला सांगायचा आहे. चालेल? सो दिस इज अ टास्क फॉर यू. सो इन दिस टास्क जस्ट यू हॅव टू आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द गिवन सेंटेंसेस. इज इट ओके? Yes. So beta, let's come tomorrow with answers. So friends, you can also send your answers in the comment box. So I am waiting for your answers. So we are going to meet in the next session with 4 more figure of speech. So goodbye till then.